नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा सर्वसामान्य लोकांनी काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो। याबाबत अधिक माहिती अशी की सातारा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याच गावातील एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार घडलेला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सातारा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सागर दिलीप भुजबळ यांनी अंगापूर तालुका सातारा येथील मयूर हनुमंत कनसे यांना तब्बल 18 लाख रुपयाची फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल झालेला आहे। 2024 पासून 2026 पर्यंत कनसे यांचे वेगवेगळ्या बँकेतील 18 लाख रुपये घेऊन भुजबळ यांनी त्यांना आपण जादा नफा मिळवून तुम्हाला प्लॉट खरेदी करून देतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले। मात्र वारंवार मागणी करूनही त्यांना प्लॉटही त्यांच्या नावावरती करून दिला नाही व पैसेही दिले नसल्यामुळे जाऊन या ठिकाणी पैसे न दिल्यामुळे त्या ठिकाणी शेवटी कनसे यांना भुजबळ यांच्यावरती गुन्हा दाखल करावा लागला। याबाबत सातारा पोलिसांमध्ये एक तक्रार दिल्यानंतर सातारा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सागर दिलीप भुजबळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबतचा अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे हे करत आहेत। यामुळे कायद्याचे रक्षकच हे भक्षक बनल्यामुळे आता दाद कोणाकडे मागायची असा प्रकार घडलेला आहे। एकीकडे पोलीस स्टेशनला फसवणूक करून इतरांची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस गुन्हे दाखल करत असतात, मात्र पोलीस खात्यातीलच पोलीस कर्मचारी फसवणूक करण्याचा प्रकार घडत असल्यामुळे त्याच्या विरोधात आता या सातारा पोलीस मुख्यालयात गुन्हा दाखल झालेला आहे। या घटनेमुळे सातारा पोलीस दलामध्ये खळबळ उडालेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।